हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, DS न्यूज चॅनलला आपण सबस्क्राइब केलं नसेल तर आपण तात्काळ सबस्क्राइब करा. आज एक नवीन मुद्दा, नवीन विषय आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडलेली आहे. सुरुवातीला अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसपासून बाजूला जाऊन भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट यांच्यासोबत सरकारमध्ये सहभागी झाले. त्यावेळेस असं वाटलं की यामागे शरद पवार यांचा हात आहे, त्यांची फूस आहे. कदाचित अजित पवार यांना शरद पवार यांचे आशीर्वाद असावेत आणि म्हणूनच ते त्यांच्या संमतीनं सरकारमध्ये सहभागी झाले असं सगळ्यांनाच वाटलं. परंतु शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की माझा अजित पवार यांना आशीर्वाद नाही आणि मी आता महाराष्ट्रभर दौरे करून राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी करणार आहे. वास्तविक पाहता शरद पवारांचं वय पाहता प्रत्येकाला असं वाटत होतं की शरद पवार आता बाजूला सरकतील, आता शांत राहतील आणि राजकारणापासून हात वर करतील असं काही जणांना वाटत होतं. परंतु राजकीय जाणकार मात्र स्पष्टपणे सांगत होते की शांत बसतील ते शरद पवार कसे. आणि अगदी झालं तसंच. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची मोर्चेबांधणी करायला सुरुवात केलेली आहे. रात्री 12:30 वाजता त्यांनी बैठक घेऊन अजित पवार असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांच्यासह 9 जणांची त्यांनी पक्षातून बडतर्फ केलेले, निलंबित केलेले, अनेकांचे पदसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी काढून घेतलेले. दररोज तासातासाला शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्यासाठी आणि स्वतःच्या नेतृत्वाखालची पार्टी हीच राष्ट्रवादी आहे हे सिद्ध करण्यासाठी कामाला लागलेले आहेत. एवढ्यावर शरद पवार थांबलेले नाही आहेत. मित्रांनो, ज्या ज्या ठिकाणचे आमदार आणि मंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून अजित पवार यांच्यासोबत गेले त्यांच्या विरोधात शरद पवार यांनी आपली वक्रदृष्टी फिरवलेली आहे. मित्रांनो, त्यांनी सुरुवातीलाच कराड या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमामध्ये सांगितलं की अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नाही, अजित पवार हे स्वतः वैयक्तिक आहेत, राष्ट्रवादी पक्ष माझ्या सोबत आहे. आणि त्यांनी एवढंही सांगितलं की ज्या ठिकाणचे मंत्री गेलेले आहेत त्या मतदारसंघापासून मी दौरे सुरू करतोय आणि शरद पवार यांचा पहिली सभा ही दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघामध्ये ते घेत आहेत. मित्रांनो, दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे राईट हँड म्हटले गेलेले आहेत आणि ते विश्वासू नेते होते. परंतु पहिली सभा शरद पवार हे दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात घेत आहेत. महत्त्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो, दुसरी सभा त्यांनी अनेक ज्येष्ठ नेते आहेत, मग छगन भुजबळ असतील, त्याचं हसन मुश्रीफ असतील किंवा तटकरे असतील, यासोबत अजित पवार यांचा स्वतःचा मतदारसंघ असेल, या ठिकाणी सुद्धा ते दुसरी सभा घेऊ शकत होते. परंतु शरद पवार यांची दुसरी सभा जाहीर झाली ती बीड जिल्ह्यातल्या परळी या ठिकाणी. परळी हा धनंजय मुंडे यांचा मतदारसंघ आहे. मित्रांनो, याच ठिकाणी खरी पाल चुकचुकते, कारण शरद पवार यांनी परळी मतदारसंघामध्ये दुसरी सभा घ्यायचं जाहीर केलंय आणि राष्ट्रवादी त्या ठिकाणी त्या पद्धतीने तयारी करते. परळीमध्ये तसं पाहिलं तर धनंजय मुंडे हीच राष्ट्रवादी होती आणि धनंजय मुंडेच हे जर अजित पवारांसोबत गेले असतील तर त्या ठिकाणी शरद पवार यांच्यासोबत नेमकं राहिलंय कोण हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो. आणि त्या ठिकाणी जर पवारसाहेब सभा घेणार असतील तर पवार साहेबांच्या सभेला ही गर्दी कुठून येणार, लोक कुठून उपस्थित राहणार, हाही त्या ठिकाणचा प्रश्न आहे. जर जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांनी सभा घेतली असती तर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातून राष्ट्रवादीचा कार्यकर्ता उपस्थित राहिला असता असं आपण समजू शकलो असतो. परंतु त्यांनी परळी मतदारसंघात सभा घेतायत याचा अर्थ राजकीय पटलावर वेगवेगळ्या पद्धतीनं काढला जातोय. कारण धनंजय मुंडे यांचा जरी तो मतदारसंघ असला तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या पंकजाताई मुंडे यांचाही तो मतदारसंघ आहे. मित्रांनो, धनंजय मुंडे यांच्यासोबत निवडणुकीमध्येच पंकजाताई मुंडे यांना पराभव पाहावा लागला होता. परंतु गेल्या काही दिवसापासून आपण जर पाहिलं तर पंकजाताई मुंडे यांनी राजकारणामध्ये एक नवी उसळी मारलेली आहे. प्रत्येक मतदारसंघात त्या जात आहेत, सभा घेत आहेत, बैठका घेत आहेत आणि नेमकंच 5 दिवसापूर्वी त्यांनी बीड या ठिकाणी झालेल्या एका जाहीर सभेत स्पष्टपणे सांगितलं, ज्या सभेला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार होते, विनायक मेटेंचा तो वर्षश्राद्धाचा पुण्यतिथीचा तो कार्यक्रम होता, त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे सुद्धा उपस्थित होते. यावेळेस पंकजाताईंनी स्पष्टपणे सांगितलं, दूध पोळाले आता मी ताकही फुकून पेणार आहे आणि जो कोणी आडवा येईल त्याला आडवं केल्याशिवाय मी राहणार नाही असं रोखठोक प्रतिपादन पंकजाताईंनी केलं. आणि त्यासोबत एक वाक्य त्यांनी सांगितलं की माझी दिशा आणि माझी भूमिका मी ठरवलेली आहे आणि त्यामुळे माझी दिशा काय असेल आणि माझी भूमिका काय असेल हे मी लवकरच तुम्हाला दाखवून देईल. लवकरच अशाच पद्धतीची बैठक घेऊन मी तुम्हाला सांगेल असंही त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं होतं. आणि मित्रांनो, नेमकं शरद पवार ही दुसरी सभा अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडल्यानंतरची
दुसरी सभा ही परळी मतदारसंघात घेत आहेत, ज्या ठिकाणी धनंजय मुंडे हे सुद्धा अजित पवारांसोबत गेलेले आहेत. अशा वेळी पंकजा मुंडे यांच्याकडे शरद पवारांचं लक्ष लागलंय का, हा प्रश्न उपस्थित राहतो. आणि याला वाव पण आहे. याचं कारण असं की गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला ज्यावेळेस गोपीनाथगड या ठिकाणी मोठा कार्यक्रम झाला, त्या दिवशी एकनाथराव खडसे हे पूर्वीचे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ते नेते आहेत, त्यांनी पंकजाताई मुंडे यांची भेट घेतली. आणि पंकजाताई मुंडे आणि एकनाथ खडसे यांची बंद दाराआड बराच वेळ चर्चा झाली. या चर्चेत नेमकं काय घडलं, काय झालं हे काही उघडकीस आलं नाही. परंतु एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या गटाकडून पंकजाताई यांच्या सातत्यानं संपर्कात आहेत, हे महाराष्ट्रामध्ये चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी एकनाथ खडसे यांनी जाहीर सुद्धा केलं, कारण त्यावेळेस बातम्या आल्या, अनेक चर्चा झाली की पंकजाताई मुंडे या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. परंतु एकनाथ खडसे यांनी त्या ठिकाणी खुलासा केला की पंकजाताई या भारतीय जनता पार्टीतच राहणार आहेत. वास्तविक आता एकनाथ खडसेंना पंकजाताईंबद्दल खुलासा करण्याची काही गरज नव्हती, परंतु यामध्येच काही रहस्य दडले का, हा प्रश्न आपल्यासमोर आहे. कारण शरद पवार हे परळीमध्ये सभा घेत आहेत, पंकजाताई मुंडे यांचा तो मतदारसंघ आहे आणि शरद पवार साहेब हे धनंजय मुंडे यांच्याकडं यापूर्वीच वक्रदृष्टीनं पाहत होते. त्याचं कारण ज्यावेळेस पहाटेचा शपथविधी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा झाला, त्यावेळेस सगळ्यात अगोदर अजितदादांसोबत होते ते हेच धनंजय मुंडे आणि शरद पवार हे त्यांच्याकडे बारीक लक्ष ठेवून होते. त्यावेळेस ती मोहीम अजित पवारांची ती त्या ठिकाणी मोडीत निघली. परंतु तेव्हापासून धनंजय मुंडे हे अजित पवारांसोबत आहेत, ही वस्तुस्थिती शरद पवार यांना माहीत होती. आणि मधल्या काळामध्ये कारखान्याची ज्यावेळेस बैठक झाली, अनेक कारखान्याचे चेअरमन त्या ठिकाणी आले, त्यावेळेस शरद पवार हे त्या बैठकीचे प्रमुख होते. त्यावेळेस पंकजाताई मुंडे या कारखान्याच्या चेअर म्हणून त्या बैठकीला उपस्थित होत्या. त्यावेळेस धनंजय मुंडे यांच्याच बाजूला शरद पवार यांनी पंकजाताईंना बसायला जागा दिली. आणि यावेळेस लक्षात आलं होतं की मुंडे बहीण भाऊ हे राष्ट्रवादीत एकत्र येत आहेत का. परंतु नंतर अनेक चर्चा घडल्या, परंतु आता मात्र अशी स्थिती दिसतीये की एकीकडे पंकजाताईंनी भूमिका घेतलेली आहे, निर्णय घेतलेला आहे, योग्य वेळी मी तो जाहीर करील असं त्यांनी सांगितलंय. त्यांचे मतदार, त्यांचे चाहते आणि त्यांचे कार्यकर्ते पंकजाताई मुंडे ह्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेत जातील असं बोलून दाखवतायत. मात्र दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेस पंकजाताईंना आपल्या पक्षात घेण्यासाठी इच्छुक दिसतोय. मला या चॅनलच्या माध्यमातून पंकजाताई मुंडे यांची राजकीय उंची निश्चितपणे कमी करायची नाही, कारण त्या एकनिष्ठ भाजपच्या कार्यकर्त्या आहेत, हे वेळोवेळी त्या सांगतायत. त्यामुळे त्यांची निष्ठा ही आहेच, त्या निष्ठेविषयी आपण कुठलीही शंका उपस्थित करून त्यांची राजकीय प्रतिष्ठा आणि त्यांचं पद आपण कमी करण्याचा यामध्ये कुठलाही उद्देश नाही. परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये पंकजाताई यांची होणारी नेहमी अवहेलना आणि अपमान हे जनतेच्या मनामध्ये दिसतोय. आणि याबद्दल पंकजाताईंनी सुद्धा अनेक वेळा आपली खदखद व्यक्त केलेली आहेच. आणि म्हणून असा वाव मिळतोय की शरद पवार हे धनंजय मुंडे अजित पवारांसोबत गेल्याबरोबर परळीमध्ये सभा घेत आहेत आणि त्या सभेकडं सगळ्यांचं लक्ष आहे की पंकजाताई मुंडे यांची भूमिका यावेळी काय राहील. आणि म्हणून मित्रांनो, हा प्रश्न, ही चर्चा, हा विषय, याविषयी आपलं मत व्यक्त मला करावंसं वाटलं म्हणून मी व्यक्त केलं. आपल्याला काय वाटतंय की पंकजाताई मुंडे शरद पवारांच्या या सभेवेळी काही निर्णय घेतील का, आणि त्या प्रतिस्पर्धी असलेल्या धनंजय मुंडे यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी आणि आपलं राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी त्या राष्ट्रवादी सोबत जातील का, हा आपला प्रश्न आहे. दुसरा मुद्दा असा आहे मित्रांनो, पंकजाताई मुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच मराठा कार्ड बीड जिल्ह्यामध्ये टाकलेले आहे. कारण बीड जिल्ह्यामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणावर आहे. मागच्या काही काळामध्ये पंकजा मुंडे यांनी ओबीसीचं नेतृत्व केलं आणि मी आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही अशी त्यांनी मागच्या काळात शपथ घेतली होती. तशीच शपथ आता 5-6 दिवसापूर्वी झालेल्या एका जाहीर सभेमध्ये त्यांनी घेतली की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पंकजा मुंडे फेटा घालणार नाही. म्हणजेच एक प्रकारे त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये मराठा कार्ड फेकलेले. याचा अर्थ असा, एकतर पंकजा मुंडे या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्यास इच्छुक आहेत का, किंवा राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना घेऊन लोकसभेच्या उमेदवार म्हणून त्यांना समोर करतंय का, हे सुद्धा चित्र या ठिकाणी आपल्याला पाहावं लागेल. ज्या दिवशी शरद पवारांची सभा होईल त्या दिवशी हे सगळं चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत तुम्ही आम्ही मत आणि विचार व्यक्त करू शकतो. आपणही आपलं मत DS न्यूज चॅनलला लाईक आणि कॉमेंट्स करून अवश्य द्या. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत